काय पाटील, 8 दिवसानंतर वाट चुकला इथली. अण्णा तुम्ही गावात नाहीत हे बरोबर आहे, पण रामाला जरा समजा अण्णा. गावात लय अति झालंय बघा अण्णा. त्याचं लहान पोरगी असू द्या, 60 वर्षाची बाई असू द्या, त्यांच्याकडे लय वाईट नजरेने बघतोय अण्णा. तो दिवसभर दारू पितोय, वारकाच्या टपरीवर, किराणा दुकानावर धिंगाणा करायला लागला अण्णा. तो मला माहित झालं पाटील, त्यांना मी बोलून घेतलं होतं सर्वांना. तुम्ही आता काय बी काळजी करू नका. आणि त्याला दापलंय आणि समजावलंय, आता पुढे ते करणार नाही. लिंबा, दिगंबर, गोविंदा ह्यांना सुद्धा नादी लागलो बघा. अहो ते सुद्धा ऐकायला तयार नाहीत अण्णा आमचं. अण्णा तुम्ही थांबवा त्यांना, तर गावात फार मोठी घटना घडन बघा. सारं गाव नाराज झालंय अण्णा त्यांच्या. अहो पाटील, तुम्ही गावचं पाटील आहात ना? अहो सारा गाव तुमचं ऐकतोय, मग फक्त तो का तुमचं ऐकत नाही? तुम्ही स्वतःच्या काळजावर हात ठेवून समजावा त्याला. फार प्रयत्न केले पण ते ऐकायलाच तयार नाही. पण त्यांना त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. गंभीर? गंभीर म्हणजे काय पाटील? गावात काय चाललं मला माहित नाही का? पाण्याच्या टाकीवर पाणी भरताना बाहेरून आमच्या मुलांना पाणी भरायला होता. कटिंगचे दुकानवाले बाहेरून कटिंग करताय. किराणाचे दुकानवाले खाली ठेवून पैसे घेऊन मग माल देताय. आणि मला म्हणता तुम्ही पाटील गंभीर परिणाम? वर्षातून एक दिवस 14 एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून धजून सण साजरा करतो, हे तुमच्या डोळ्यात चालतंय? आता का गप झालं पाटील? देवाचा अवतार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या समाजात आले, म्हणून आमच्या समाजाला जाग आली. नाहीतर तुम्ही आमची वाट लावली असती.